हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग वरती होणार आहे. आता सॉन्ग कोणतं आहे तुम्हाला आपल्या समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. खूप जण आपला व्हिडिओ स्किप करतात मित्रांनो, तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर आपण मेन ट्रिक शिकवतो ना, ते ट्रिक मिस होतात, त्यामुळे तुमचा व्हिडिओ बरोबर बनत नाही. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही आपण मटेरियल यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही मटेरियल एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. प्लस तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास त्याचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्रीमध्ये. ओके, आता टेलिग्राम चॅनल जॉईन कुठून करायचा, तर टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडं स्किप करायचं नाही. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. भावना आज सुद्धा व्हिडिओ आपल्याला जे आपलं मराठी सॉन्ग आहे ट्रेंडिंगला इन्स्टावरती, त्यावरती आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व तुम्ही अगोदर प्री व्हिडिओमध्ये आपला जो व्हिडिओ आहे तर ते 100% पाहिलाच असेल तर पाहिला असेल आणि आवडला जर असेल तर सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाही आहे. प्लस मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तर ते आपल्याला कॅपकटवरती एडिट करायचं आहे. ओके, जर तुम्हाला कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलीवरती अवेलेबल आहे. तिथून जर एकदम फ्रीमध्ये जे आपलं कॅपकट आहे तर ते डाउनलोड करून घ्या. बाकी VPNमध्ये फॉक्स VPN वापरतोय, तुम्ही सुद्धा यूज करू शकता. नाही तुमच्या दुसरं कोणतं VPN असेल तर ते तुम्ही कनेक्ट करून घ्या. बाकी तुम्हाला VPNमध्ये काय प्रॉब्लेम आला तर एकदा नक्की फॉक्स VPN यूज करून बघा, कारण मी पर्सनली यूज करतोय, मला आजपर्यंत एकही प्रॉब्लेम नाही आलेला. ओके, आता जे आपलं कॅपकट आहे तर ते मी कॅपकट ओपन करून घेतो. हा बघा माझा प्रोजेक्ट चालूच होता. ओके, सिम्पल तुम्हाला सांगतो आता मी विषय काय होतो. हे बघा, कॅपकटचा अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केला, एक तुम्हाला 21 सेकंदाचा व्हिडिओ दिला मला बीट्सचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आपल्या टेलीवरती भेटून जाईल. ओके, आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये आपला टेलिग्राम जॉईन. ओके, एंडिंगला यायचे, जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची. ओके, एंडिंग कट केली, व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली तर स्क्रॉल करायचे, ते एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके, सॉन्ग आणि व्हिडिओ दोन्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे दोन्ही एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे बीट्सचं, यावरती क्लिक करायचं. बीट तुम्हाला सांगतो मी, हा इथं पहिला बीट आहे, जिथं आपला बीट असेल ते बीट नाव येऊन जाईल. हे बघा अशा प्रकारे. ओके, ही पहिला बीट झाला. आता इथं समोर असणार दुसरा बीट. ओके, बघा म्हणजे बीट जिथं नाव थोडं समोर बीट लावून टाकायचं सेंटरला इथं अशा प्रकारे. हे बघा इथं एक लावला. ओके, आता इथं समोर एक बीट आहे, इथं लगेच इथं एक आहे. हे बघा इथं एक आहे, लगेच इथं एक आहे. आता इथं एक असणार आहे. हे बघा इथं. ओके, इथं एक आहे. सिम्पल, इथं एक झाला, इथं एक झाला, इथं एक झाला, इथं एक झाला. ओके, कुठे गेला, इथं. ओके, इथं एक झाला. आता लगेच समोर इथं एक असेल. ओके, थोडं स्ट्रेच करूयात. हे बघा इथं एक बीट आहे. ओके, थोडं समोर इथं एक आहे. आता लगेच इथं एक आहे, इथं एक आहे. ओके, आता आणखीन समोर इथं एक असेल. हे बघा इथं एक आहे. ओके, आता तिथे थोडे छोटे छोटे बीट असतील. हे बघा इथं एक आहे.
हे बघा हे छोटे. आता असे हो का 800 बीट लावायचे. इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक लावायचा, इथं एक लावायचा. ओके, इथं एक लावून टाकूयात. हे बघा इथं एक लावून टाकूयात, इथं एक लावून टाकूयात. आता इथं लावून टाकायचे. बघा इथे थोडे छोटे छोटे बीट आहेत, लक्षपूर्वक ॲड करून घ्या. हे बघा अशा प्रकारे इथं 2 लावून टाका. हे बघा अशा प्रकारे सिंपल. इतकं झालं. आता इथं समोर एक आहे, इथं आहे. हे बघा इथं हा ॲड करायचा आहे. तर इतकं झालं. आता इथं एक बीट असणार आहे. हे बघा ही इथं एक असेल आता. ओके, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक. ओके, सिंपल काय आपले जे बीट आहेत तर ते आपण बीट्स ॲड करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. ओके, आता काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली तर स्क्रॉल करायचं, तिथे ऑप्शन आहे रिप्लेसचं. सिंपल आहे रिप्लेसचं ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर फोटोजवरती यायचं आहे. फोटोजवरती आल्यानंतर तुमचे जे काही फोटो असतील तर ते फोटोज ॲड करून घ्या. फोटो असे परफेक्टली ॲड करून घ्यायचं. ओके, परफेक्टली ॲड केला. आता काय करायचं, फोटोला जे आपले बीट आहेत त्या बीट वाईज स्प्लिट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. काय स्प्लिट करणं काय अवघड नाही मित्रांनो. स्प्लिट केल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन, इफेक्ट वगैरे ॲड करता येते. त्यामुळे सर्वांनी फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. स्प्लिट करून घेतल्यानंतर सांगतो तुम्हाला नेमकी विषय काय करायचं काय नाही. पहिल्यांदा अगोदर फोटो स्प्लिट करून घ्यायचा. जर मित्रांनो तुम्ही म्हणजे आपले जे फोटो आहेत ती फोटो वेगवेगळे जर ॲड केले, मल्टिपल फोटो ॲड केले तर फोटो खूपच व्हिडिओ भारी दिसणार आहे आपला. जर टाईम असेल तर बिनधास्त मल्टिपल फोटो ॲड करा, जेणेकरून काय होईल, थोडा व्हिडिओ आपला अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. आता माझ्यापाशी टाईम नाही, कारण म्हणजे कसं हे जर फोटो चेंज करायचं बसलं म्हणजे आपल्याला खूप टाईम जाणार आहे. त्यामुळे काय करायचं, पटपट ॲड करून घ्यायचे. ओके, आणि अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या फोटो. आता डायरेक्ट तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्या. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन कसे कुठे ॲड करायचे. ओके, तर भावना आता काय करायचं, आपण जे फोटो स्प्लिट केले तर तो 1 नंबरचा फोटो आहे. एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इथं ॲनिमेशनवरती यायचं. खालीचं ऑप्शन आहे ॲनिमेशनचं. ओके, इथं ॲनिमेशनवरती याच्यानंतर कॉम्बोवरती यायचं. इथं झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. बाकी हे जे ॲनिमेशन आहे, ॲनिमेशनची लेंथ 8 सेकंड ठेवायची, म्हणजे पुरेपूर वाढून घ्यायची. काय करायचं, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. एक झूम टू नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ॲनिमेशन सुद्धा तुम्हाला कॉम्बोवरतीच बघायला भेटणार आहे. हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. ॲनिमेशनची लेंथ 1.4 सेकंड ठेवायची, म्हणजे इफेक्टची लेंथ जे आपला फोटो आहे फोटोवरती अवलंबून असते, त्यानुसार तुम्हाला बघायला भेटते. ओके, आता हे समोरचे फोटो छोटे आहे. छोट्या फोटोंपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक कॉम्बोवरती येऊन पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. पॉपिंग कँडी सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, कॉम्बोवरतीच आहे. 1 2 3 4 या कम्प्लिटली 4 फोटोला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिंपल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे मोठ्या फोटोला. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, घ्यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोला सुद्धा बाउन्सी रशच आहे, याच्या समोर सुद्धा बाउन्सी रश आहे. काय करायचं तुम्हाला सांगतो मी, 1 2 3 4 कम्प्लिटली 4 फोटोला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिंपल पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. एक स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन त्याच्या साईडलाच बघायला भेटेल. हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचा. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी याचा थोडा मोठा फोटो आहे. या फोटोपाशी आल्यानंतर काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं. इथं तुम्हाला छोटे फोटो बघायला भेटतील. ओके, या सगळ्या छोट्या फोटोला आपल्याला एकच ॲनिमेशन ॲड करायचं तुम्हाला सांगतो मी, म्हणजे 2 आहेत, एक म्हणजे एक तसं एकच नाही. हा बघा डिस्टोर्ट लेफ्ट आणि समोरच्या फोटो डिस्टोर्ट राईट. ओके, जे 2च ॲनिमेशन ॲड करायचे. इथं डिस्टोर्ट राईट, इथं लेफ्ट. ओके, इथं राईट, इथं लेफ्ट. ओके, इथं राईट, इथं लेफ्ट. ओके, झालं. इथं एक असेल, इथं राईट. ओके, याच्या समोर यायचं, इथं लेफ्ट. ओके, याच्या समोर एक मोठा फोटो तुम्हाला बघायला भेटला. मोठ्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं. एक आउट ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, ट्रेंडिंगवरती यायचं.
ट्रेंडिंगवर त्याच्यानंतर एक क्रॉस क्लोज नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. क्रॉस क्लोज सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं, ॲनिमेशन लेंथ फुल ठेवून घ्यायची. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं आहे, कॅम मोशनवरती यायचं आहे. कॅम मोशनवर तुम्हाला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी या ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, एक कॉम्बोवरती यायचं आहे, एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ॲनिमेशन लेंथ सगळ्या ॲनिमेशनची लेंथ फुल ठेवायची. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे, एक पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन आहे, हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं. ओके, याच्या समोरचे फोटो कशी या, ॲनिमेशनवरती या, ॲनिमेशनवरती आल्यानंतर कॉम्बोवरती येऊन डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. कोणता, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, याला डिस्टोर्ट लेफ्ट ॲड केला. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, एक कॉम्बोवरती याच्यानंतर पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन आहे, हा ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचं. ओके, समोरच्या फोटो कशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती एक पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. एकदम लास्टचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, इतके आपण सगळ्या फोटोला ॲनिमेशन्स तर ॲड करून घेतले आहेत मित्रांनो. तर आता व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट्स ॲड करून घ्या. त्यासाठी काय करायचं, आता एकदम आपल्या स्टार्टिंग पॉईंट पशी यायचं, म्हणजे 0 सेकंदापाशी. ओके, इफेक्टवरती यायचं मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर सिम्पल तुम्हाला एक ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला भेटेल. ट्रेंडिंगवरतीच आहे शेक नावाचा. सिम्पल शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची मित्रांनो. ओके, एंडिंगपर्यंत वाढवली, ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड एक आणि इंटेन्सिटी मी 14% ठेवली आहे, म्हणजे 14. ओके, बाकी याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. ओके, स्टार्टिंग पॉईंट पशी या परत मित्रांनो. स्टार्टिंग पॉईंट पशी आल्यानंतर काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, एक ट्रेंडिंगवरती यायचं, एक सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तुम्हाला. सुपर लार्ज स्पोर्ट सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. बाकी इफेक्टची लेंथ काय करायची मित्रांनो, जेवढी येते तेवढी ठेवा. ओके, हे बघा छोटे फोटो आहेत, 2 सेकंदापासून छोट्या फोटोंपाशी यायचे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, हिट्सवरती यायचं. हिट्सवरती आल्यानंतर एक प्लँक फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे, प्लँक फ्लॅश. सिम्पल इफेक्ट ॲड करायची. इफेक्टची लेंथ जितकी म्हणजे 3 आणि 4 फोटोवरती ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करायची, स्पीड आहे तर ती स्पीड फुल ठेवायची. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, बॉडी इफेक्टवरती यायचे, हिट्सवरती यायचे. एक तुम्हाला हिल फायर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल, बॉडी इफेक्ट आहे हिल फायर. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे, इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. ओके, हे समोर यायचे मित्रांनो, थोडं समोर म्हणजे या छोट्या फोटोंपाशी. ओके, परत एक शेप कट्स नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल, शेप कट्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायची, इफेक्टची लेंथ त्या 4 फोटोवरती ठेवायची. 4-5 फोटो काय तितकी ठेवायचे आहे. ओके, तर हा इफेक्ट ॲड करायचा. समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो. ओके, समोरच्या फोटो कशाला परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, एक टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. हिट्सवरतीच टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. समोर येते मित्रांनो थोडं म्हणजे 8 सेकंड थोडं अलीकडे. ओके, एक ॲडजस्टवरती क्लिक नका करू, अगोदर व्हिडिओ बॉडी इफेक्टवरती क्लिक करा. आता काय करायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. ग्लोईंग लाईन्सवरती आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट सांगतो, एक टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. या टेक्नॉलॉजी 3ची जी लेंथ आहे या 2 फोटोवरती ठेवायची. ओके, 2 फोटोवरती ठेवली, ॲडजस्टवरती क्लिक करायची. स्पीड जी आहे ती स्पीड फुल ठेवायची. ओके, ह्यालाच डुप्लिकेट करायची मित्रांनो. डुप्लिकेट करून ते समोर इथं लावून टाकायची. हे बघा अशा प्रकारे. ओके, आता या 4 फोटो सोडण्याच्या समोर यायचे 10.5 सेकंदापाशी. इथं आलात मित्रांनो. इथं आल्यानंतर काय करायचं, बॉडी इफेक्टवरती यायचं, एक ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, फ्लेम विंग्स 1. सिम्पल इफेक्ट ॲड करायची, इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. ओके, समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती आलात तर हा इफेक्ट तुम्हाला आता सर्च मारावं लागणार आहे. हर्ट बेट नावाचं काहीतरी आहे. हर्ट काय करा, हर्ट फक्त सर्च मारा, हर्ट येऊन जाईल इफेक्ट. हर्ट मारा किंवा हार्ट मारा, काय पण मारा. हा हे बघा, हर्ट बेट नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल हर्ट बेट नावाचा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवून घ्यायचे. ओके, बाकी आता डायरेक्ट यायचं आपल्या 16 सेकंदापाशी. 16 सेकंदापाशी आल्यानंतर काय करायचं मित्रांनो, इथं बघूयात आपण इफेक्ट वगैरे कुठे विसरले का नाही. इकडे इफेक्ट नाहीत. 16 सेकंदापाशी यायचं आहे. 16 सेकंदापाशी आल्यात एक बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, बटरफ्लाय ड्रीम. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ त्या 2 फोटोवरती ठेवून घ्यायचे. ओके, इथे या 2 फोटोवरती कम्प्लिटली. परत मित्रांनो बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, ग्लोईंग डबल्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ एकाच फोटोवरती ठेवून घ्यायचे. ओके, परत मित्रांनो समोरच्या फोटोपाशी येऊन बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, फ्रॅगमेंट क्लोन.
सिंपल इफेक्ट ॲड करायचे, इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची मित्रांनो. फोटोवरती ठेवली, हाच इफेक्ट डुप्लिकेट करून समोरच्या फोटोपाशी येऊन टाकून द्यायचा. ओके, काहीच विषय नाही. आता काय करायचं मित्रांनो, परत बॉडी इफेक्टवरती यायचं, समोरच्या फोटोपाशी येऊन. ओके, बॉडी इफेक्टवरती आलात मित्रांनो, इथे एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार तर आहेच. बघूयात आपण, सर्च मारावं लागेल, तुम्हाला सांगतो कोणता इफेक्ट आहे. त्या इफेक्टचं नाव आता असंच बघावं लागणार, ऑप्शनच नाही. एक पॅन्टॉम शिफ्ट नाव आहे बघा, पॅन्टॉम शिफ्ट. ओके, हे बघा सांगतो, पॅन्टॉम शिफ्ट, पॅन्टॉम. ओके, पॅन्टॉम सर्च मारलं, पॅन्टॉम शिफ्ट नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. शिफ्ट हा इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी हा इफेक्ट संपूर्ण याच्यात येईल, बट या 2 पार्टमध्ये डिवाईड करून दोन्ही फोटोपाशी ॲड करू नका. ओके, इतकं झालं. आता स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं मित्रांनो. बाकी आपण इफेक्ट तर ॲड केलेत, आता एक इफेक्ट ॲड करून घ्यायचं मित्रांनो. परत आपल्या स्टार्टिंग पॉईंटपाशी नंतर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक ग्लो टू नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल ग्लो टू नावाचा इफेक्ट ॲड करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करायचं, ग्लो आणि साईज मी जास्त काय नाही, एक 10% ठेवून घेतल्या. 10% तुम्ही सुद्धा ठेवून घ्या, तुमच्या फोटोनुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. ओके, आता एंडिंगपर्यंत येऊन याची लेंथ वाढून घ्यायची. इतकं झालं. आता काय करायचं मित्रांनो, एकदम बॅकला यायचं आहे. आता याचे फिल्टर्सवरती आलात मित्रांनो. एक यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती. ओके, सॉरी, व्हिडिओ इफेक्ट पण तो फिल्टर्सवरती यायचं आहे, फीचर्डमध्ये यायचं आहे. ओके, फीचर्डमध्ये आलात, इथं आल्याच्यानंतर एक 8K नावाचं फिल्टर तुम्हाला बघायला भेटणार आहे, 8K. ओके, सिंपल आहे, फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ जी आहे मी 43% ठेवली, तुम्ही 50% ठेवून घ्या, 8Kची. ओके, बाकी व्हिडिओ इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची, तिन्ही फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची मित्रांनो. परत मित्रांनो आपल्या फिल्टरवरती यायचं, फीचर्डवरती यायचं. एक क्लिअर टू नावाचं तुम्हाला फिल्टर ॲड करायचं, फिल्टरची लेंथ 50% ठेवायची आहे. बाकी अशा प्रकारे ठेवून घ्या. ओके, परत मित्रांनो आपल्याला फिल्टर्सवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती आला तर एक फोकस नावाचं तुम्हाला फिल्टर बघायला भेटेल, फोकस. सिंपल फिल्टर ॲड करायचं, फिल्टरची लेंथ जास्त काय जितके आहे एक 42 ते 45% ठेवून घ्या. ओके, इतकं झाल्याच्यानंतर काय करा, बाकी तुम्ही याला ॲडजस्ट करून घेऊ शकता, काय सुद्धा अडचण नाही आहे. ओके, काय करायचं, हे जे ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन पैसे यायचं मित्रांनो. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करा, एक तुम्ही डायरेक्ट ट्रेंडिंगवरती यायला. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर काय करायचं, तर लाईटवरती यायचं. ओके, लाईटवरती आल्याच्यानंतर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. सिंपल इथे ब्लँच नावाचे इफेक्ट सर्च मारून जाऊ दे, इथं आलं नाही तर ब्लँच. सिंपल इफेक्ट फिल्टर ॲड करायचं आहे. फिल्टर इफेक्ट ते काय नाही, ट्रान्झॅक्शन म्हणतोय, ते आता तोंडामध्ये यायला लागलं आहे. हे बघा, हा ॲड करायचा ब्लँच नावाचं फिल्टर. ओके, फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची, 0.1 सेकंड, एकदम म्हणजे कमी करून घ्यायची. ओके, ते अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. यावरती क्लिक केलं, आपला जो ट्रान्झॅक्शन आहे तर ते सगळ्या ट्रान्झॅक्शन एकाच क्लिकमध्ये जाऊन बसणार आहे. ओके, तर सिंपल काय आपला व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे, म्हणजे आपण जनरेट केलेला आहे. ओके, व्हिडिओमध्ये एकदम तुम्हाला बेसिकमध्ये एडिटिंग शिकवली मित्रांनो, काही सुद्धा हार्ड शिकवलं नाही, एकदम सोप्या प्रकारे. अशी कोणीच शिकवू शकत नाही असं तर मला वाटतं. ओके, एकदम बेसिकमध्ये, एकदम सोप्या भाषेत, एकदम मराठी भाषेमध्ये, प्लस आणखी एकदम बेसिकमध्ये मला जितकं हार्ड एडिटिंग शिकलो त्याच्यापेक्षा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला शिकवली. ओके, सिंपल आपला जो व्हिडिओ तो अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. इथं AI UHD वरती क्लिक करायचं सगळ्यात पहिल्यांदा. हे बघा, AI अल्ट्रा HD ही ऑप्शन आहे, ही ऑप्शन ऑन असेल तर ह्याला सगळ्यात पहिल्यांदा बंद करायचे, जेणेकरून काय होईल, जे आपलं व्हिडिओ एक्सपोर्ट आहे ते जरा फास्ट होणार आहे. AI UHDने काय होतं, तर इन्क्रीज करायला बघतो, जी आपली क्वालिटी आहे व्हिडिओची तर ती इन्क्रीज करायला बघतो, बट ती त्याला खूप टाईम जातो, त्याच्यामुळे ती बंदच करून ठेवायचे. बाकी रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवा किंवा 2K 4K ठेवून घेऊ शकता, बट सगळ्यांच्या मोबाईलमध्ये जर दाखवायचं असेल तर 1080 पिक्सल ठेवून घ्या. ओके, फ्रेम रेट 30% आहे, तेवढीच ठेवा. बीट रेट 10%, 20% काहीतरी ठेवून घेऊन काय करा, बरं एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमचा जो व्हिडिओ आहे तुमच्या घरी सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा. तर जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा, त्यावरती आपण 100% व्हिडिओ आणूया. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय, टेक केअर.